की बाबा नेमका बकासूर काय बोलला होता. त्याच्यामुळे हॉटेल भाग्यश्री बी फेमस झालं आणि 35 भाकरी खाणारा बकासूर बी फेमस झाला. बोलून टाक रे हा शब्द कुठून निघतो? मनातून. जरी मला मटण शेरव्याचा जरी आनंद येत असला तर त्याच्यापेक्षा त्याचा आनंद येतोय. सोशल मीडियामध्ये जे लोक तुम्हाला स्क्रीनवर दिसतात ते बिलकुल तसे नसतात. मी घरी जेवढं खातो तेवढंच बाहेर खातो. अहो माझी बायको माझ्यासोबत व्हिडिओ काढत नाही, फोटो काढत नाही. आता कित्येक वेळेस आपल्याला कॉलेजमध्ये एखादी मुलगी आवडत असते. मुलींनो आणि मुलांनो, एखाद्यावर जर प्रेम असेल आणि एखाद्याबद्दल जर तुमच्या भावना मनात असेल, बोलून टाका. आज मला सांगा, मी एवढ्या हॉटेलवाल्यांची ऍड करतोय, ज्यावेळेस स्वतः ते खाऊन बघतोय फूड. काय बरं इन्कम आहे तुमची सोशल मीडियाची? हा बरं, आतापर्यंत तुम्ही एवढ्या हॉटेल्सला जेवण केलं, तुम्ही जेवायचे पैसे देता का जेवण? हॉटेल आणि चांगलं जेवण लोकांपर्यंत पोहोचावं का फूड ब्लॉगिंग काय सोपं नाही, लय अवघड काम आहे. नमस्कार मित्रांनो, बोलून टाक रे पॉडकास्ट मध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपल्या सोबत आहेत तुमचे सर्वांचे लाडके बकासूर, ज्यांचं नाव आहे इंजो सचिन, ज्यांना पूर्ण महाराष्ट्र बकासूर नावाने जाणतोय. ऑल महाराष्ट्रातल्या प्रत्येक फेमस हॉटेलला जाऊन त्यांनी जेवण केले, क्वालिटी, क्वांटिटी आणि हॉटेल मालकांची फजिती देखील केलेली आहे. तर आज खूप साऱ्या गोष्टीवरती चर्चा होणार आहे. तर चला दादा, सर्वप्रथम तुमचं स्वागत आहे आमच्या पॉडकास्ट. धन्यवाद धन्यवाद. तर माझा पहिला प्रश्न असा आहे की तुमचं इंजो सचिन नाव असताना तुम्हाला बकासूर नावाने आज पूर्ण महाराष्ट्र ओळखतंय. बऱ्यापैकी लोकांना तुमचं खरं नाव देखील माहीत नसेल. बकासूर हे नाव तुम्हाला कसं काय भेटलं? सगळ्यात पहिल्यांदा माझं खरं नाव सांगतो, लोकांना माहीत हो. माझं नाव आहे सचिन पंडित. आणि एन्जो सचिन का नाव आहे हे सुद्धा लोकांना खूप जाणून घ्यायची इच्छा आहे. तर एन्जो सचिनचा अर्थ, एन्जो म्हणजे जिंकणारा. आपल्याला लोकांचे मन जिंकायचे, त्याच्यासाठी एन्जो सचिन मी नाव ठेवलेलं आहे चॅनलचं. आणि राहिला प्रश्न बकासूर नावाचा, तर बकासूर नाव हे कशाहून पडलं? एक हॉटेल आर्यन म्हणून नांदूर घाटला एक हॉटेल आहे, तो व्हिडिओ जवळपास 45 मिलियन गेलेला आहे, लॉंग व्हिडिओ होता तो. तर मग ज्यावेळेस मी तो व्हिडिओ बनवण्यासाठी गेलो त्यावेळेस काही ना काहीतरी आपण लहानपणापासून राक्षसाच्या गोष्टी ऐकलेल्या आहेत, देवांच्या गोष्टी ऐकलेल्या आहेत. त्यामध्ये कुंभकर्णाचा बी नावाचा उल्लेख आहे आणि बकासूर नावाचा बी उल्लेख आहे. बकासूर म्हणजे खादाड, भरपूर खाणारा राक्षस असं. मग हॉटेल भाग्यश्रीवाल्याला ज्यावेळेस मी व्हिडिओ केला होता त्यावेळेस मला तिथं 35 भाकरी खाणारा राकीस किंवा 35 भाकरी खाणारा माणूस हा लेबल लागलेलं होतं. मग त्याच्यानंतर ज्यावेळेस मी हॉटेल आर्यनला गेलो त्यावेळेस माझ्या डोक्यात क्लिक झालं, कारण आपण लहानपणाच्या गोष्टी वाचलेल्या असतात. आणि माझं कसं आहे माहिती आहे का, मी ज्या गोष्टी वाचलेल्या आहेत, बघितलेल्या आहेत, ऐकलेल्या आहेत, ज्यावेळेस मी कोणता व्हिडिओ करत असतो तो अचानक माझ्या माइंडमध्ये येऊन जातात की बाबा हे आहे. मग ज्यावेळेस ते भाकरी आपटतो त्यावेळेस त्याला मी डायलॉग सांगितलेला होता की बाबा तू आल्याच्या नंतर अरे बस कर, किती खातोस बकासुरासारखा. तो व्हिडिओ जवळपास 45 मिलियन व्ह्यूज आहेत त्याला. आणि विशेष म्हणजे लोकांनी फक्त ते बकासूर नावाचाच शब्द आठवणीत ठेवला आणि तो व्हिडिओ जवळपास 1 मिलियन लाईक आहेत आणि 700 ते 800 के म्हणजे लाख, 8 लाख शेअर झालेला व्हिडिओ आहे तो. आणि त्याच्यामध्ये एकच टॅगलाईन लोकांनी पकडली, बकासूर बकासूर बकासूर. मग मी चॅनल कोणासाठी काढलंय? माझ्या जनतेसाठी. माझी जनता जर मला बकासूर म्हणत असेल तर ते मला आदरानं तो शब्द मी ॲक्सेप्ट करू शकतो. आणि तेव्हापासून शाळेत जाऊ द्या, मार्केटमध्ये जाऊ द्या, बसमध्ये बसू द्या, कुठंही जाऊ द्या, लोक मला बकासूर म्हणतात. त्याच्यामुळं का नाही, एखाद्याला राग येईल, एखाद्याला जर राक्षसा म्हणल्यावर कसं वाईट वाटतंय, मला काहीच वाटत नाही. उलट असं एकदम फिलिंग ग्रेट होतं की चला आपल्याला लोक एवढं आवडीनं बकासूर म्हणायलेत, कुणालाही म्हणणार नाहीत. आता तुम्हाला जर म्हणलं मार्केटमध्ये मला बकासूर म्हणा, कुणीच म्हणणार नाही. मग लोकांनी दिलेलं जे आवडीने नाव आहे ते मला खूप आवडते, त्याच्यामुळं बकासूर म्हणून घ्यायला मला खूप आवडतंय. जबरदस्त असा ह्या बकासूर शब्दाचा उगम झालेला आहे. बरं बरं. आता इंस्टाग्राम वरती ट्रेंड चालू असतो तुमचा, 35 भाकरी खाणारा, बाल्टी बाल्टी रस्ता पेणारा. हे जे व्हिडिओ मध्ये तुम्ही दाखवता, हे कल्पना कशी काय डोक्यात आली तुमच्या की बाबा आपण 35 भाकरी खाल्ल्या पाहिजे?
बाल्टी बाल्टी रस्सा प्यायला पाहिजे. युनिक आहे ना काहीतरी, लोकांना खूप आवडले तुमचे ते व्हिडिओ, किती व्हायरल झाले सगळेच. आता त्याचं सांगतो तुम्हाला. मी सोलापूरहून येताना हॉटेल आपलं भाग्यश्रीवाल्याकडं आलो, आपले नागेश मडके. मग ते आपले माझे चांगले मित्र आहेत. मग बोललो तर म्हणले भाऊ एक व्हिडिओ बनवा म्हणलं. मी सांगाल तसं म्हणलं करूत आपण. आणि माझे व्हिडिओ विदाऊट स्क्रिप्ट, विदाऊट कॉपी, भरपूर लोक माझी कॉपी करतात. लय आयडिया म्हणा, गोष्टी म्हणा, प्लेसेस म्हणा, करू द्या. पण मला काय म्हणायचंय, ज्यावेळेस मी नागेश मडकेकडे गेलो त्यावेळेस आता तो माणूस एकदम सिंपल आहे, तर त्याला तेवढ्या काही गोष्टी कळत नाहीत. म्हणजे असे खाच खळगे किंवा काय डायलॉग. आता हॉटेलवाला माणूस त्याला ऍक्टिंगचं काय करणार. प्रत्येक वाक्याला मी त्याला सांगायचो असं म्हणा. मग त्यांनी काय केलं, अरे बसकर की भाऊ, 35 भाकरी खाल्ल्या, 4 बकेट रस्सा पेलास, अजून काय करतोस. एवढंच वाक्य पब्लिकला आवडलं. जसं की त्या पाठीमागं बकासूर शब्द आवडला होता. तिथल्या स्थानिकच्या 1-2 न्यूज चॅनलनी दिलं की बकासूर आला. नाही बकासूर नव्हता त्यावेळेस. 35 भाकरी खाणारा माणूस भेटला हॉटेल भाग्यश्रीवाल्याची जिरवली, 35 भाकरी खाणारा माणूस आला. असं ह्या गोष्टी 2-3 न्यूजमध्ये आल्या. आणि तो व्हिडिओ पण एवढा व्हायरल झाला, एवढ्या लोकांनी कॉपी केली. मी सगळ्याचं गणित घातलं, ती जवळपास 9 ते 10 करोड व्ह्यूज आहेत त्या व्हिडिओला. अरे बाप. त्याच्यामुळं हॉटेल भाग्यश्री आणि हॉटेल भाग्यश्रीमध्ये 35 भाकरी खाणारा हे सगळ्या महाराष्ट्राला आणि अख्ख्या भारताला सुद्धा माहीत झालेलं आहे. आणि जे आपले भारतातून परदेशामध्ये जे लोक नोकरीच्या माध्यमातून गेलेत, लंडन, जर्मनी, दुबई, नेपाळ, बांगलादेश आणि वॉशिंग्टन म्हणजे US अमेरिकेमधून मला जवळपास या 9 देशामधून फॉलो करतात आपले इकडून तिकडे गेलेले लोक. तर 1-2 मला भेटले होते. तर म्हणलं नेमकं असं काय वाटतंय माझ्या व्हिडिओमध्ये. तर ते काय म्हणले, जी मराठी आहे, जे उपजत मराठी म्हणजे जी गावची ओरिजिनल मराठी आहे. आता गावची ओरिजिनल मराठी थोडा विषयांतर करतो, लोकांना का आवडतंय ते सांगतो. ते म्हणतात एखाद्याला बोलण्यापेक्षा, आता आपण घरी कसं म्हणतो, पाणी आण रे गिलासभर, सिंपल गोष्ट आहे. पण लोक आव कसा आणतात, पाणी घे रे ग्लास भरून, आव आणायचं नाही. आणि ते लोकांना तेच आवडतंय. जे व्यवहारात आहे तेच कॅमेऱ्यात आहे आणि तेच स्क्रीनवर आहे. त्याच्यामुळं विदेशातले लोक माझे फॅन आहेत. भरपूर लोक मला व्हॉट्सअप कॉल करतात. तर अशामुळे ते 35 भाकरीचा जन्म झाला आणि तो व्हिडिओ एवढा लोकांना आवडला. त्याच्यामुळं हॉटेल भाग्यश्री बी फेमस झालं आणि 35 भाकरी खाणारा बकासूर बी फेमस झाला. ह्या बकासूर आणि 35 भाकरीचं हे खरं सत्य आहे. ते की माझ्या पब्लिकला आणि सर्वांना ज्यांना की जाणून घ्यायचंय त्याच्यासाठी हे सांगायचं होतं मला. बरं, आता हे तुमचे एवढे व्हिडिओ वगैरे व्हायरल होतात, हे व्हिडिओ बनवायचा तुम्हाला छंद लहानपणापासून होता का असा अचानक तुमच्या डोक्यात आलं की बाबा आपण व्हिडिओ बनवू? लेट पण थेट सांगतो कसं आहे. सगळ्यात पहिल्यांदा मला व्हिडिओग्राफीचा नाद नव्हता, पण मला फोटोग्राफीचा नाद होता. कशामुळे सांगतो. मी ज्यावेळेस MPSCचा अभ्यास करायचो त्यावेळेस काही बुक्स प्रिफर करायचो, त्यावेळेस गांधीजीचे ओरिजिनल फोटो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे ओरिजिनल फोटो, पंडित जवाहरलाल नेहरू यांचे ओरिजिनल फोटो, छत्रपती शाहू महाराजांचे ओरिजिनल फोटो हे बघायला भेटले. मग मला वाटलं चला त्यावेळेस जर कॅमेऱ्याचा शोधच लागला नसता तर ह्या गोष्टी आपल्याला कधीच बघायला भेटल्या नसत्या. मग मला पहिल्यापासून जसा माझ्या हातात मोबाईल आला तसं मी फोटोग्राफीचा नाद. आज पण माझ्याकडं 2 TBच्या 2 हार्ड डिस्क जवळपास 4 ते 5 लाख फोटो सेव्ह आहेत माझ्याकडं. त्याच्यात कित्येक जण मरण पावलेले आहेत, कित्येक जण माझ्यासोबत म्हणजे माझ्यापासून वेगळे झालेले आहेत, कित्येक लोक मला एकदा भेटून फोटो काढून नंतर कधीच भेटलेले नाहीत. आणि जे पण माझे फॅन फॉलोअर्स मला रस्त्यानं भेटतात त्याच्यासोबत आमचा कॅमेरामॅन एडिटर संगम असतो. तर संगम त्याचे फोटो काढतो त्यांच्या मोबाईलमध्ये बी आणि माझ्या मोबाईलमध्ये बी. तसे जसं मी यूट्यूबचा, इंस्टाग्रामचा, फेसबुकचा प्रवास केलाय तसे माझ्याकडे 10,000 फोटो सेव्ह झालेत. मी ते फोटो कधी डिलीट करत नाही. का?
आता आपला पॉडकास्ट चालू आहे, हा पॉडकास्ट ज्यावेळेस यूट्यूबला अपलोड होईल, फेसबुकला अपलोड होईल, त्यावेळेस कित्येक वर्षानंतर सुद्धा हा पॉडकास्ट लोकांना बघता येईल की बाबा नेमका बकासूर काय बोलला होता. त्याच्यामुळे मग व्हिडिओग्राफीची आवड लागली. जस्ट मग मी विचार केला, अरे फोटोमध्ये तर आवाज येत नाही, ॲक्शन येत नाही, मग त्याला माध्यम व्हिडिओ आहे. मग व्हिडिओ बघितला, लोकांचे व्हिडिओ बघितले आणि मग वाटलं की बा फोटोपेक्षा आपण व्हिडिओ सेव्ह करू. मग सेव्ह कुठं करायचे, व्हिडिओला तर भरपूर मेमरी लागते. मग आयडिया आली यूट्यूबची. मग यूट्यूबला अपलोड करायचा, सेव्ह होत राहतंय. हे माझं व्हिडिओ बनवायच्या पाठीमागचा उद्देश होता. आणि ते सेव्ह करण्याच्या नादात सगळे व्हायरल झाले. नाही, पहिला व्हिडिओ मी कसा बनविला, सुरुवात कशी झाली, 2022ला मराठी साहित्य संमेलन होतं, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन उदगीरला. त्यावेळेस माननीय नितीन गडकरी साहेबांचं हेलिकॉप्टर लँड होणार होतं, कार्यक्रम अटेंड करून ते टेक ऑफ घेऊन जाणार होतं. मग मी सॅमसंगचा 21 अल्ट्रा घेतला होता. मग मला आता कॅमेरा घेतलाय म्हणजे माणसाला झूम करून बघायचे, त्याचा पहिल्यांदा 100x झूम आलतं. बरोबर. मग मला सगळ्यात पहिल्यांदा मी सायन्स टेक्नॉलॉजीचा वेडा आहे, कारण त्याच्यावरच सगळी दुनिया कायम आहे. कुणी काही जरी म्हणलं तरी आता आपला जो पॉडकास्ट व्हायला आहे, हे लाईट झालं, कॅमेरा झालं, मेमरी झालं, त्याच्यातली बॅटरी झालं आणि मुळात तो कॅमेरा बनवलाय, हे सगळं टेक्नॉलॉजीचा कमाल आहे. त्याच्यामुळे एक काडी हवेत तरंगू शकत नाही, तर एवढं मोठं चॉपर हवेत उडते माणसाला घेऊन. हे मला लहानपणापासून त्याचे विमान झालं, रॉकेट झालं, ह्या गोष्टी मी एकदम अशा अट्रॅक्शन आहेत. जरी मी बकासूर असलो तरी, जरी मला मटण शेरव्याचा जरी आनंद येत असला तर त्याच्यापेक्षा त्याचा आनंद येते. आणि तुम्हाला आज पण सांगतो, आज मी पुण्यात आहे, रस्त्यानं काल ट्रॅफिकमध्ये वाघोलीच्या तिथून प्लेन लँड होताना थोडं खाली येतंय ना, मी ब्रेक मारून असं बघत होतो जायले म्हणून. म्हणजे एवढं मला आज पण त्याचं अट्रॅक्शन आहे. तर गडकरी साहेबांचं चॉपर लँड झालं आणि टेक ऑफ झालं, मी जस्ट व्हिडिओ क्लिक केलता, मला यूट्यूबला अपलोड करावं. त्याला 3 दिवसामध्ये 38,000 व्ह्यूज होते. आणि मला माहीत बी नाही, आमचा एक मित्र होता त्यांनी सांगितलं की तुझ्या व्हिडिओला एवढे व्ह्यूज आलेत. मी म्हणलं मग काय असतंय. मग नंतर कळालं की बाबा यूट्यूबमधून सुद्धा मॉनिटायझेशन होत असतंय आणि नंतर पैसे भेटत असतात. मग मी विचार करायलो असं तसं भरपूर. आणि तुम्हाला एक सांगतो, सोशल मीडियामध्ये जे लोक तुम्हाला स्क्रीनवर दिसतात ते बिलकुल तसे नसतात. व्हेरी डेंजर. जे लोक तुम्हाला आज दादा, भाऊ, अण्णा, भाऊ, तात्या म्हणतात, तेच लोकांकडे जर सोशल मीडियाचं तुमचं काम पडू द्या, ते तुमचा फोन उचलणार नाहीत, तुम्ही कुठं आहेत तिथं थांबणार नाहीत, तुम्हाला एका ठिकाणी राहून ते दुसऱ्या ठिकाणी बोलवतील, पण तुम्हाला मेळ लागू देणार नाहीत. त्याच्यामुळे सोशल मीडियाचे लोक फक्त आणि फक्त मोबाईलमध्येच चांगले आहेत, बाहेरच्या जीवनात चांगले नाहीत. हा माझा पर्सनल अनुभव आहे. आणि काम सरो वैद्य मरो या प्रवृत्तीचे लोक 99% सोशल मीडियावर ॲक्टिव्ह असतात. प्रत्येकाला एकच वाटतंय, मी जर ह्याच्यासोबत व्हिडिओ केला तर हा व्हायरल होईल, मी जर याच्यासोबत व्हिडिओ केला तर ह्याची प्रगती होईल, मी जर ह्याला काही गोष्टी सांगितल्या तर हा माझ्यापेक्षा पुढे जाईल. ही सोशल मीडियाची ब्लॅक म्हणजे डार्क सत्यता आहे. काळं सत्य म्हणते त्याला सत्य. तुम्ही कसे आहेत मग, तुम्ही सोशल मीडियावरती? हा, मी सांगतो ना, लोक म्हणतात की बकासूर कसा आहे. बकासूर व्हिडिओत आहे तसा नाही, लाईफमध्ये जसा आहे तसाच तो व्हिडिओमध्ये आहे. असं नाही की बाहेर मी जास्त खातो आणि घरी फक्त चमचाभर खातो. मी घरी जेवढं खातो तेवढंच बाहेर खातो. हा, स्पष्ट. आणि माझं असं कधीच नाही की कुणी आलंय माझ्यासोबत. मी आजपर्यंत जवळपास 10,000च्या वर सेल्फी काढल्या असत्या लोकांसोबत. ते मला मायबाप जनतेचं प्रेम आहे, त्याबद्दल मी त्यांच्याला हात जोडून नमन करतो. का हो, माझी बायको माझ्यासोबत व्हिडिओ काढित नाही, फोटो काढित नाही, लोक काढायलेत आणि जसे दिसायला काय मी लय देखना बी नाही. मग विचार करा लोकांना कसं. मग एवढे लोक जर आपल्याला सपोर्ट देत असतील तर मग मला किती अप्रूप वाटत असेल, म्हणजे मला मधून भरून येते. त्याच्यासाठी मला एक वाटतंय, माणसाने कतईच माज बाळगायचा नाही, ह्या मी मताचा आहे.
आणि मला कुणी बी म्हणा की सर मला एक व्हिडिओ काढायचा आहे, सचिन भाऊ मला एक व्हिडिओ काढायचा आहे, बकासूर सर एक व्हिडिओ काढायचा आहे, मी त्याच्यासोबत लगेच व्हिडिओ काढायला तयार होतोय. कारण कसं आहे माहितीये का, वाहत्या पाण्याला आणि झाडाच्या सावलीला असं ठरवता येत नसते की मी फक्त तुला माझा फायदा देईन, मी तुला देणार नाही, ह्याला देणार नाही. अरे ते झाड आहे, सावली आहे, कुणी बी या सावलीत बसता निघून जा, असं आपलं आहे. कुणी बी या. अण्णा बकासूर दिल खुल्लास माणूस आहे. आणि ज्या लोकांनी मला अनुभवलंय जवळ, आता काही लोक स्वार्थापोटी आणि मी पुढे जायलोय म्हणून हात काढून अंग काढून बाजूला सरकले. आणि कसं असते माहितीये का, समजा तुमचं माझं काय बोलणं झालंय, तुमचं माझं काय वागणं झालंय, तुमचा माझा काय व्यवहार झालाय, हे फक्त तुम्हाला आणि मलाच माहिती असते. ज्या वेळेस आपण इतरांना सांगू त्यावेळेस काय करतो, आपली बाजू कशी खरी आहे हे दुसऱ्याला पटवून देण्याचा प्रयत्न करतो आणि तो कसा वाईट आहे हे लोकांना सांगण्याचा प्रयत्न करतो. आपलं तसं नाही. रोग बाय ठोक. तुला राग आला हरकत नाही का, मला काय म्हणायचंय, एखादी जर वस्तू आहे, समजा एखादा प्लास्टिकचा दांडा आहे, तो आपटून घ्यायचा आहे आपल्याला, आपटताना फुटला, तुम्ही घ्याचाल का तो? नाही. मग तीच परीक्षा आहे. भाऊ मी असा आहे, तुला पटतो का? पटत असेल चल पुढे जाऊ, नसेल धन्यवाद. आपला असा फॉर्म्युला आहे बस. तुम्हाला असं वाटत नाही का तुमच्या बोलण्याच्या स्टाईलमुळे जास्त लोक तुम्हाला कनेक्ट होतात? ऐका, बोलण्याची स्टाईल म्हणायचं नाही, बोली भाषा म्हणायचं. बोली भाषा आणि लोकांच्या मनातलं, मला काय म्हणायचं, प्रत्येकाच्या मनात एक दुःख असतंय, प्रत्येकाच्या मनात एक भावना असते. आता कित्येक वेळेस आपल्याला कॉलेजमध्ये एखादी मुलगी आवडत असते, पण भीतीपोटी किंवा भीतीपोटीच म्हणा किंवा किंवा काही नाही, भीतीपोटी त्या पोरीला बोलायचं राहिलेलं असतंय. कदाचित त्या मुलीला तुम्ही सुद्धा आवडत असताल. बरोबर आहे. आणि ते तसंच राहून जाते. मुलगी बी गेली, मराठीत एक म्हण आहे बघा, बाबा बी गेले आणि दशम्या बी गेले, असं काम आहे. त्याच्यासाठी जे मनात आहे खटकून बोल. आणि या व्हिडिओच्या माध्यमातून सुद्धा सांगतो मी तुम्हाला, मुलींनो आणि मुलांनो, एखाद्यावर जर प्रेम असेल आणि एखाद्याबद्दल जर तुमच्या भावना मनात असेल, बोलून टाका. आणि मुलींना पण सांगतो, एखादा जर बोलत असेल ऐकून घ्या, त्याला समजून सांगा, बाबा असं आहे, माझं तुझं जमत नाही, नको, सॉल्व करा. ह्याला बी अडकून ठेवायचं आणि ह्याला बी अडकून ठेवायचं नका नका. आणि जर तुम्हाला बघायचं असेल ह्याचे वाईट परिणाम काय असतील, तर एकदा कोर्टात चक्कर मारून या. 498A आणि फारकतीच्या किती केसेस चालू आहेत त्याच्यानंतर ठरवा की नेमकं काय करायचं ते. त्याच्यासाठी माणसानं मनातलं बोलून टाकलं पाहिजे आणि जिच्यावर प्रेम आहे तिच्यासोबतच लग्न केलं पाहिजे. हा, तुमचं झालं का? हा झालं ना. ते बी जिच्यावर प्रेम केलं तिच्यासोबतच केलं. दुसऱ्याच्या प्रेमिकेवर लग्न करायला मला इंटरेस्ट नाही. स्वतःच्या प्रेमिकेवर लग्न करणं हा माझा अधिकार आहे. दुसऱ्याच्या प्रेमिकेवर लग्न करून काय करणार आहात तुम्ही? बरोबर. ही एक स्ट्रॉंग मेसेज आहे, ह्याचा विचार करा. आज पूर्ण महाराष्ट्र तुम्हाला ओळखतो. हो. ज्यावेळेस तुम्ही स्टार्टिंगला व्हिडिओ काढायला सुरुवात केली त्यावेळेस लोकांची काय प्रतिक्रिया होती? तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं सांगतो, व्हिडिओ मी बनवत गेलो, मला कळालंच नाही की लोक बी भेटतात, सेल्फी काढतात, म्हणजे भारी वाटतंय, असं काहीच नाही. करत गेलो, होत गेलं. आता लोक काय म्हणतात, आता एखादा इंटरव्ह्यू घेतला की मी खूप मेहनत घेतली, असं काही बी मेहनत फिनत नाही, फक्त मी करत गेलो, ते होत गेलं. लोकांच्या मनातल्या गोष्टी मी मांडत गेलो, लोकांना त्या आवडत गेल्या. आणि लोक ज्यावेळेस मी बाहेर जाऊ लागलो त्यावेळेस भेटू लागले, हाय बाय लाय बाय, हायला म्हणलं हे लय भारी वाटायले. आणि सगळ्यात महत्त्वाचा माझा आवडता छंद काय, मला लोकांसोबत अटॅच व्हायला आवडतंय आणि त्यांच्यासोबत मैत्री करावं लागते. अहो मला काय म्हणायचंय, लाईफ एकच आहे, आनंद घ्या. आजकाल लोक विनाकारण भाऊ भावाला 10-10, 15-15 वर्ष बोलत नाहीत. काय सिद्ध केलं त्यांनी? काहीच नाही. आणि त्याच काळात एखादा भाऊ अटॅक येऊन मेला, शेवट आयुष्यभर एका आईच्या कुशीतून जन्म घेणारे लेकरं जर एकमेकांना बोलत नसतील तर ती लाईफ जगून काय करणार आहे तुम्ही? काहीच अर्थ. बरोबर. ते गोष्टी मला इथं टोचत्यात. त्याच्यासाठी आपल्याकडं ना कुठली क्लिष्ट गोष्ट आहे, आय एम ओपन, कम्प्लीट ओपन. तुम्हाला माझ्या काही छुप्या गोष्टी नाहीत. तुम्हाला पॉडकास्टमध्ये काय काय विचारायचं विचारा, सगळं सांगतो. आणि जे मला जवळून ओळखणारे लोक आहेत ना त्यांना कळेल की हा माणूस खरा बोलतोय. बरोबर. हा,
कारण नवीन लोकांनी तर तुम्हाला फक्त व्हिडिओ मध्ये पाहिलेलं, येस येस येस. आणि जवळच्याच मी लोकांना माहिती की तुम्ही काय चीज आहे. येस येस. आणि मी आज तुमच्या समोर यायचं कारणच काय, जी माझी जनता आहे, जी मला प्रेम करते, त्या जनतेला मी काय आहे हे दाखवण्यासाठी दाखवण्यासाठीच आलेलो आहे. कारण का, त्यांना कळायला पाहिजे की बकासूर नेमका आहे कसा. राक्षस जरी असलो तर माझं बी एक मन आहे. बरोबर. हा, त्याच्यासाठी आलेलो आहे. विचारा तुम्ही बिंदास काय जाळ लावायचंय ते माझ्या जिंदगीमध्ये. तुमचा सर्वात पहिला व्हिडिओ कोणता होता आणि तो चालला होता का? तेच सांगितलंय, माननीय नितीन गडकरी साहेबांचा लँडिंग आणि टेक ऑफचा व्हिडिओ 38,000 व्ह्यूज आहेत. तिथूनच जबरदस्त. सुरुवात आणि झाली. तिथून पुढे मग विचार केला, चला आपण बी करू शकतो. बरोबर. मग तिथून पुढे पहिला व्हिडिओ मी सर्च केला. त्याच्या आधी मी यूट्यूब सुद्धा वापरत नव्हतो. हाऊ टू शूट व्हिडिओ फॉर यूट्यूब, हाऊ टू एडिट व्हिडिओ फॉर यूट्यूब, हाऊ टू अपलोड व्हिडिओ फॉर यूट्यूब करीत गेलो. माझे सोशल मीडियाचे काय फ्रेंड होते, सांगायचे. पण कसं असते माहिती आहे का, समजा मला जर 4 शिड्या चढून जर वर यायचं असेल तर ते 2च शिड्या द्यायचे आणि असं दाखवायचे, अरे मी मदत केली ये, मदत केली ये. हे काळ सत्य आहे सोशल मीडियाचं. आणि मी 2-3 कार्यक्रमामध्ये मी माझे नंबर सुद्धा देत असतो की बाबा तुम्हाला जर काय अडचण असेल तर सोशल मीडियाला जुडा, लोकांचं मनोरंजन करा. कारण आजकाल लोक जे आहेत का नाही, तिरस्कार, हेडॅक आणि असं कॉम्प्लेक्स होत चाललेत. जशी जशी टेक्नॉलॉजी होत जाईल किंवा जसा जसा मोबाईल हातात आला तसं लोकांपासून वेगळे 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 होत चाललेले आहेत. आणि आज जर सोशल मीडियावर जर कुणाला म्हणलं सर एक सेल्फी घेऊ का, तर त्याला ते नको वाटतंय. हे काळ सत्य आहे. पण लोकांनी त्या गोष्टी काळानुसार बदल करून घेणे गरजेचं आहे. आज मला सांगा, मी एवढ्या हॉटेलवाल्यांची ॲड करतोय, ज्यावेळेस स्वतः ते खाऊन बघतोय फूड, तर ते चांगलं आहे म्हणून लोकांसाठी व्हिडिओ काढणं चुकीचं आहे का? चांगली गोष्ट आहे. हां, त्याच्यासाठी मी ते. आणि मला अजून एक सांगायचं आहे, मी कुठल्याही प्लॅटफॉर्मवर गेमिंगच्या, रमी पॅशनच्या किंवा कुठलीही लिंक ठेवा, हे ठेवा, असले कुठलेही प्रमोशन केलेले नाहीत. का? कारण ते माझ्या फॉलोअर्सला आणि माझ्या सबस्क्रायबरला नुकसानीचे आहेत, दिशाभूल करणारे आहेत आणि आत्महत्येला प्रवृत्त करणारे आहेत. त्याच्यासाठी मी ते करतच नाही. जे आहे रोक ठोक. आता बरेच लोक असे आहे की ज्यांना सोशल मीडियावर यायची भीती वाटते, तर तसं सुरुवातीला तुम्हाला भीती वाटायची का व्हिडिओ टाकायची? तुम्हाला एक सांगू का, सगळ्यात पहिल्यांदा भीती मला कशाचीच नाही. फक्त एकच भीती असते, काय माहिती आहे का? आता कोणती भीती सांगतो, आपल्या जवळ आपण ह्याच्याशी मैत्री केली, ह्याच्या मनात जर कधी स्वार्थ उत्पन्न झाला किंवा निर्माण झाला तर हो आपल्यासोबत टिकणार नाही आणि हा माणूस एका चांगल्या मित्राला गमावणार आहे, ह्याचीच भीती वाटते. बाकी काही भीती नाही मला. आणि मी निर्लज्जम सदासुखी माणूस आहे. म्हणजे लाज वाटत नाही, न लाजणारा. मराठी भाषा दुधारी तलवारी सारखी आहे. न लाजणारा म्हणजे बिनलाजा आहे का नाही. त्याच्यामुळे निर्लज्जम सदासुखी. एखाद्याच्या अंगावर जर कपडे असतील तर कोणी कपडे फाडील याची भीती आहे. बरोबर. नागव्याचे काय कपडे फाडणार आहे तुम्ही? नाही, अजिबात नाही. हा, तसं माझं काम आहे. बरं, ठीक आहे. आज तुमचे व्हिडिओ मिलियन मध्ये व्ह्यूज घेतात, तर आतून काय फिलिंग येते बरं? तुम्हाला प्रामाणिक सांगतो, आसरा मसोबा मर्याई सटवाई देवी शपथ सांगतो. आता ह्या देवाचे नाव का घेतलेत मी? गरिबांचे देव आहे. झाडा झुडपाखाली दगड रंगून ठेवला की देव झाले. ह्या देवाची शपथ घेऊन सांगतो. का? कारण हेच देव मला सांभाळलेले आहेत. कारण गरिबी काय सांगू तुम्हाला. जर अजून पैसे आले असते तर मग मी मोठे मोठे देव हे केले असते, पूजले असते. पण पैसे नसल्यामुळे हेच आपले गरिबीचे देव. नारळ फोडलं की भागून जाते, जास्त काय द्यायची गरज. हा, तर हे असं आहे बघा. आता इंस्टाग्राम, युट्यूब, फेसबुक या तिन्ही तुम्ही प्लॅटफॉर्मवरती काम करताय, हो. तर ह्यातला सर्वात जवळचा कुठलं तुमचं वाटतंय बाबा? आपला हा युट्यूब असेल किंवा इंस्टाग्राम, फेसबुक, या जवळचं कुठलं प्लॅटफॉर्म तुम्हाला वाटतंय? तुम्हाला त्याचं एक परफेक्ट सांगतो. म्हणजे आणि तुम्हाला अजून सांगतो, तुमच्या पॉडकास्टच्या माध्यमातून बोलून टाक रे हा शब्द कुठून निघतो? मनातून. आज जर एखादा मित्र जर दुःखी असेल तर आपण त्याला काय म्हणतो? अरे टाक तुझ्या मनातलं काय बोलून. तसं मी जे आहे ते ॲक्च्युअल सांगणार, रंगवून कधीच सांगणार नाही. सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही म्हणला तुम्हाला यूट्यूब, इंस्टाग्राम का फेसबुक जवळचं आहे. मी सत्य सांगतो, मला सगळ्यात पहिल्यांदा मला जे बघणारे लोक आहेत ते माझ्या जवळचे. कारण सांगतो,
युट्यूब वापरणारा सुद्धा फेसबुक बघतो, बरोबर. फेसबुक वापरणारा सुद्धा इंस्टाग्राम बघतो, इंस्टाग्राम बघणारा सुद्धा युट्यूब बघतो, फेसबुक बघतो. त्याच्यामुळे माझा जो व्ह्युअर्स आहे, माझा सबस्क्रायबर आहे, माझा जो फॅन आहे, माझे जे मित्र आहेत ते माझ्या महत्वाचे आहेत. हे फक्त माध्यम आहेत. बरोबर. कुणाशी जुडण्याचे? लोकांशी जोडण्याचे. हा, लोक तुम्हाला सगळ्यात जवळचे आहेत. बस विषय ते. नाही तर युट्यूब फेसबुकचं काय करू? ते तर नुसते नावाला ऍप आहेत मोबाईल मधले. फेसबुक डिलीट केलं तर तुमच्या मोबाईल मध्ये लोक दिसणार नाहीत तुम्हाला. पण जे लोक मला मार्केटला अरे सचिन भाऊ बकासूर असं म्हणतात, ते लोक तुम्हाला नंतर मोबाईल मध्ये दिसणार नाही. ते तुम्हाला बाहेर तुमच्या रोजच्या जीवनामध्ये बघायला भेट. आज तुमच्या इंस्टाग्राम, फेसबुक, युट्यूब वरती 13 लाख पेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. हो. याचं क्रेडिट तुम्ही कोणाला द्याल? पब्लिक. मी बसून केलेत का 13 लाख? अहो ती 13 लाख जनता आहे. आणि तुम्हाला सांगतो पॉडकास्टच्या माध्यमातून तुम्हाला एक सांगतो, कारण आज जरी माझे 13 लाख फॉलोअर्स असले 3 चॅनलचे मिळून, तर मला एक म्हणायचंय, मला महिन्याला 20 ते 15 कोटी रीच आहे, अकाउंट रीच. म्हणजे मला 20 कोटी लोक बघतात दर महिन्याला. बरोबर. पण ते लोक कोणते आहेत? माझा संबंध महाराष्ट्र, ग्रामीण महाराष्ट्र. आणि त्या लोकांना फक्त ते बघायचंय. आपल्या भागामध्ये टेक्नॉलॉजीची ज्ञान किंवा टेक्नॉलॉजीचं अवेअरनेस कमी असल्यामुळं जे लोक आहेत ते फक्त व्हिडिओ बघतात. त्यांना फॉलो आणि सबस्क्राईब करायची म्हणजे माहिती नसते. त्याच्यामुळं व्हिडिओ तर एवढे आवडतात. तुम्ही आता बघितलं असेल बाहेर रस्त्याला पब्लिक कशी होती पुण्यामध्ये सुद्धा. बरोबर. माझं काय येणं जाणं आहे का रोज पुण्याला बस स्टँडला? नाही ना. तरी सुद्धा लोक प्रेम करतात. फक्त लोकांना फॉलो आणि सबस्क्राईब करायचं माहित नसतंय. त्याच्यामुळं फक्त आपले आकडे कमी आहेत, नाही तर आपली क्वालिटी आणि क्वांटिटी जबरदस्त आहे. लोकांच्या प्रतिक्रियेतून आपल्याला कळतंय ते. बस. अगदी बरोबर. आता विषय असा आहे, तुमचे व्हिडिओ मिलियन मध्ये जातात. बऱ्याच लोकांना वाटतं यार भरपूर पैसा येत असत. काय बरं इन्कम आहे तुमची सोशल मीडियाची? हा, आता सगळ्यात म्हणजे किडनी मधला स्टोन असतंय का नाही, तसा प्रश्न विचारलाय. हा, म्हणजे बघा, तुम्हाला कधी मूतखडा झालाय का मला माहित नाही, पण ज्याला मूतखडा झालाय, काय त्रास असतंय त्याचा पोटदुखीचा, तसं ह्यांनी डायरेक्ट किडनीतल्या खड्याला हात घातलाय. हे तुम्हाला कोणीच सांगणार नाही. आता सांगतो तुम्हाला. सगळ्यात पहिल्यांदा मला माहित नव्हतं की इन्कम कसं येते. ज्यावेळेस तुमचे व्हिडिओ व्हायरल होत गेले, चालत गेले, लोकांचा रिस्पॉन्स येत गेला, सगळं झालं, हे झालं, ते झालं, अगोदर चांगलं पेमेंट येत होतं. पण आताच्या ह्या 2-3 महिन्याच्या काळामध्ये तुम्ही सोशल मीडियावाले बघा, त्यांचा जो फुगा झालेला आहे बलून, तो बलून फुटायच्या मार्गाला आहे. का? कारण इन्कम सोर्स कमी झालेले आहेत, सगळ्याचे डॉलर कमी झालेले आहेत, पैसे कमी होत आलेले आहेत. तर मी सांगतो, जी आपली युवा पिढी सोशल मीडियाच्या माध्यमातून सत्य घटना, काही लोक जे रियालिटी आहेत ते व्हिडिओ टाकत असतात. म्हणजे आता तुम्ही बघा, आपले काही व्हिडिओ असे असतात की जे कुठल्याच न्यूजला नसतात, पण ते व्हिडिओ सोशल मीडियावर अवेलेबल असतात. बरोबर. पण तेच व्हिडिओ कोणत्याही गव्हर्नमेंटला योग्य वाटत नाही. त्यांना वाटते की जी आपली सोशल मीडिया जी आहे ती मेन स्ट्रीम मीडियाला कुठंतरी जड जायली आणि लोकांमध्ये अवेअरनेस पसरवण्याचं काम करीत आहे. त्याच्यामुळं ही सोशल मीडियाला गळा दाबी म्हणजे त्याची गळचेपी करणं हे गरजेची आहे. म्हणून ह्या शासनानं काही वेळेस निर्बंध लावलेले आहेत. काही युट्यूबचे चॅनल सुद्धा बंद पाडलेले आहेत. काही जणांचे शोज बंद पाडलेले आहेत. मी कोणत्या एका सरकारचं नाव घेत नाहीत. कोणीही सत्तेत असो तो करणारच. का? कारण जोपर्यंत सत्य तुम्ही लपवून ठेवता तोपर्यंत ते खूप गोंडस असतंय, आणि ज्यावेळेस सत्य बाहेर येते ते काटेरीच असतंय आणि ते ऍक्सेप्ट करणं कुणाला बी जड जातंय. म्हणून सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरचा जी येणारा फंड आहे तो कमी करणं, कुठंतरी याच्यामध्ये सरकारचा इंटरफिअर दिसतंय असं मला वाटतंय. कारण अगोदर सगळ्यात मला हायेस्ट पेमेंट आलतं $2700 आलते. त्याच्यानंतर कमी कमी होत गेले. आता ते कमी डॉलर 200, 400, 350 अशा ह्याच्यामध्ये डॉलर येत आहेत. आता हे सोशल मीडिया पुढे सांगणं गरजेचं नसतंय, पण मी तुम्हाला आधी सांगितलं, मी पूर्ण ओपन आहे, जे आहे ते सरळ सांगू शकतो. आता स्क्रीनशॉट टाकले असते पण मोबाईल गाडीत आहे. हा, त्याच्यात बी मी हाय काय करणार नाही. तर हे सोशल मीडियामध्ये एवढा पैसा आहे, एवढूसा पैसा आहे, एवढा नाही, एवढूसा पैसा आहे. त्याच्यासाठी
आता ती मजा राहिलेली नाही जी की 1 वर्षाखाली होती. काय करायला पाहिजे बरं? आता नवीन पोरांना वाटतं की बाबा आपण सोशल मीडियावरती येऊन करायला पाहिजे कंटेंट तयार, तर त्यांनी करायला पाहिजे का नाही करायला पाहिजे? सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. सगळ्यात पहिल्यांदा आरशासमोर उभा टाका, स्वतःला बघा म्हणजे थोबाड बघा नाही, हा. मधी काय आहे, तुमची अवकात काय आहे. अवकात म्हणजे तुम्ही कशात एक्सपर्ट आहेत. बरोबर. आता मला सांगा, मी जर बेली डान्स करायला गेलो तुम्ही नाचू शकणार आहे का? नाही. शक्यच नाही ना. तुम्ही तुमचा गुण ओळखा. तुम्हाला बी माहिती असते, एकांतात अर्धा तास खुर्चीवर बसून आरशासमोर बघा की नेमका आपली अवकात काय, आपण काय करू शकतो. त्या दिशेनं कंटेंट बनवायचा प्रयत्न करा. आणि तुम्हाला सांगतो, कॉन्टेंट कॉपी करू नका. तुम्ही कॉन्टेंट क्रिएटर आहे, बरोबर. कॉन्टेंट कॉपियर नाही. बरोबर. आजकाल सगळ्यात जास्त 90% लोक काय करतात, मोबाईल बघितला, हा चला आपण असा करू. काय अर्थ नाही त्याला अर्थ. मग क्रिएटर कसे म्हणणार तुम्ही स्वतःला? लोकांचं बघून तुम्ही क्रिएट केलंय का? त्याला कॉपी म्हणते. कॉपी छाप, झोला छाप क्रिएटर थोडक्यात सांगायचं म्हणजे. हा काय क्रिएट म्हणजे क्रिएट करणारा. काहीतरी क्रिएट करा. आता मला सांगा, आता माझ्या व्हिडिओचं मी जोपर्यंत व्हिडिओ बनवणार असतोय मला काहीच माहित नसते की मी काय करणार आहे. तिथली परिस्थिती, तिथले भगुने, तिथले बकरे, तिथलं मटण बघून मला ते ऑटोमॅटिक ते असं जुळत जाते. माझे अनुभव जे असते ते रोज मी अनुभवलेले की जीवनात इतक्या दिवस अनुभवलेलं ते खटाखट पुढे येतात आणि ते जुळून एक स्क्रिप्ट तयार होती आणि लगेच चालू होती. बरोबर. असं असतं. त्याच्यासाठी हे करणं म्हणजे, हा एखादा व्हिडिओ मी कॉपी करीत असेल, कोणता ट्रेंड चाललाय असाच बस, बाकी काय नाही. यायला पाहिजे का नाही यायला पाहिजे सोशल मीडियावर यंग जनरेशनच्या पोरांनी? नाही. कारण सांगतो, जर तुम्ही याच्याकडं उदरनिर्वाह, भविष्य आणि घर चालवण्यासाठी जर येणार असताल तर आत्ताच पाऊल उचलणं थांबवा. भिकाला लागताल. कारण कसं आहे, तुमचा व्हिडिओ कुणा बघावा, किती बघावा, याला तुम्ही जिम्मेदार नाहीत, पब्लिक जिम्मेदार आहे. त्याच्यासाठी तुम्हाला पब्लिक किती प्रेम देते आणि तुमच्यात ते गट्स आहेत का 1-2 हजार व्हिडिओ काढायचे, तोपर्यंत तुम्ही पब्लिकला कळणार नाही. त्याच्यासाठी हातात एखादी नोकरी, उपजीविका भागवायचे साधन असू द्या, मगच त्याच्यात पडा. अन्यथा कपडे फाटू जिस्तोर भिकाला लागताल. आत्ताच सांगतो तुम्हाला. हा बरं, आतापर्यंत तुम्ही एवढ्या हॉटेल्सला जेवण केलं, तुम्ही जेवायचे पैसे देता का जेवणाचे? सगळ्यात पहिल्यांदा सांगतो, आता ज्या हॉटेलला मी जेवाय गेलो त्या हॉटेलवाल्यांना बकासूर आला म्हणजे त्यांच्या डोक्यात काय असतंय, आपला बी व्हिडिओ काढतोय आणि आपलं बी हॉटेल फेमस होते. हा मला सांगा, फेमस होऊन तुम्हाला लोकांना क्वालिटी कळणार आहे का? आणि तुम्हाला सांगतो, मी जेवढे बी ॲड केल्यात, तुम्ही त्या हॉटेलला एकदा जाऊन बघा, त्यांची क्वालिटी तुम्हाला 100% आवडेल. राहिले पैसे, राहिला सवाल पैसे द्यायचा. जेवणाचे ज्या वेळेस मला एखाद्या हॉटेलचं मला जेवण आवडत नाही, त्या हॉटेलला मी काउंटरला पैसे देतो. आणि ज्या हॉटेलचं मला जेवण आवडलंय ते हॉटेलवालाच पैसे घेत नाही. हा मनानेच म्हणतात नको म्हणून. यस, घेतच नाहीत. कित्येक जणांनी तर QR कोड खिशात घातलेला लपवून, पण पैसे टाकू दिले नाही. बरोबर आहे. म्हणजे हे प्रेम आहे, हे उपकार नाहीत, हे प्रेम आहे. हे सगळ्यात महत्वाचं प्रेम आहे. त्याच्यामुळे मला हॉटेल आणि चांगलं जेवण लोकांपर्यंत पोहोचावं ही माझा त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे मेन. बरं, आता असं आहे समाजामध्ये पसरले की फूड ब्लॉगर जेवण करतात आणि पैसेच देत नाहीत. बरेच जण कमेंट करतात, जिथं फुकट तिथं प्रकट, असं तसं कमेंट पण असतात बऱ्याच जणांच्या. याच्या पाठीमागचं सत्य काय सांगाल तुम्ही? आता सांगतो, सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही कमेंट वाचणं आणि कमेंटवर रिॲक्ट होणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. जो व्यक्ती कमेंट वाचला, ठीक आहे, आणि त्याच्यावर जर रिॲक्ट केला तर त्याच्यासारखा मूर्ख क्रिएटर कोणताच नाही. लोक काही म्हणतात आणि ते कोणते म्हणतात माहितीये का? गाद्या, खुर्च्या, कोपरे धरून बसणारे लोक. काहीच काम नसतंय, निवांत बसावं. ह्याच्या आईला हे लय फेमस व्हायला, थांब ह्याला कमेंटच करतो, उगा काहीतरी वायचं टाकणार, स्टेंड करणार. त्या व्हिडिओचा आणि त्या कमेंटचा आणि तो जो कमेंट करणारा जो कार्यकर्ता आहे त्याचा काहीच अर्थार्थी संबंध नसतंय. जिथं फुकट तिथं प्रगट. हा ठीक आहे, फुकट आहे,
समोरचा जर व्यक्ती जर तुम्हाला प्रेमानं पैसे घेत नसेल तर त्याला काय पैसे फेकून मारणार आहो का तुम्ही? नाही. मग त्याची बी तळमळ आहे. मी एवढी सुंदर क्वालिटी देतोय, माझं जेवण तुमच्या माध्यमातून 4 लोकांपर्यंत पोहोचवलं पाहिजे. मग त्यांनी एखादा वडा दिला, एखादी बिर्याणी दिली, एखादा कोल्ड ड्रिंक दिलं, तुमचं काय दुखायलंय? आज उद्या समजा मी हॉटेल टाकलं, मी जर हॉटेल टाकलं तर सगळ्या रील स्टारला फुकट जेवण ठेवणार आहे का? अरे तुम्ही एवढी मेहनत करता, फूड ब्लॉगिंग काय सोपं नाही, लय अवघड काम आहे. हे कसं असतंय, दुरून डोंगर साजरा, पण ज्या वेळेस तुम्ही त्या डोंगरावर चढाय जाताल तुम्हाला थकवा येईल, दगडं असतील, काट्या असतील, इचुकाटा असेल, भरपूर काही अडचणी दिसतात. मग आपल्याला काय वाटतंय, लांबून डोंगर साजरा, वा वा काय डोंगर काय झाडी म्हणायचं ना, आनंदी राहायचं. आज तुमच्या सोशल मीडियावरती 13 लाखपेक्षा जास्त फॉलोअर्स झालेले आहेत, व्ह्यूज पण खूप येतात. सध्याच्या सिच्युएशनमध्ये तुम्ही जॉब पण करताय, जॉब करत करत कंटेंट क्रिएट करताय. सध्या जर तुम्ही जॉब सोडला तर सोशल मीडियावरती तुमचं घर चालेल का? आता घर चालेल म्हणल्यावर घर तर तिथंच राहणार आहे, पण घराचे जे व्यवहार आहेत, किराणा झालं, गाडीचं डिझेल झालं, पेट्रोल झालं, मोबाईल हे ते चालेल, 100% चालणार. सोशल मीडियावरती 100 काय 101% चालणार का? कारण मी जे भोगले 3 वर्ष या सोशल मीडियातून, हे लय हार्ड काम आहे. तर तुम्हाला एक सांगतो, नोकरी आहे माझी, मी शनिवार रविवार कॉन्टेंट क्रिएट करतो, त्याच्यामुळं माझं सध्या भागत आहे. आणि नोकरी जरी गेली तरी मी जीवन चांगल्या पद्धतीने जगू शकतो कंटेंट क्रिएट करून. का? कारण मी क्रिएटर आहे, मला माहिती आहे मी कशावर पण व्हिडिओ बनवू शकतोय आणि जे लोकांना पाहिजे ते ओरिजिनल कंटेंट जशाला तसं मी देऊ शकतो, हे मला भरोसा आहे. त्याच्यामुळं मी जगू शकतोय. आता सध्या तुम्ही जॉब करताय, कंटेंट क्रिएट करताय. आता बरेच जण आहे असे की जॉब करत करत आपला पॅशन फॉलो करत असतात. तर आता तुमच्या जीवनात अशी गोष्ट चालू आहे, किती अवघड असतं बरं दोन्ही गोष्टी बॅलन्स ठेवून चालणं? हे मगा किडनी स्टोनचा प्रश्न होता, हे काळजातला प्रश्न आहे. सांगतो तुम्हाला, जगामध्ये जर सगळ्यात जास्त जळक्या प्रवृत्तीचे लोक भेटतील तर तुम्हाला नोकरी क्षेत्रामध्ये भेटतील. जिथं तुम्ही नोकरी करताल 99% लोक तुम्हाला तोंडावर गोड बोलतील, काय भाऊ, काय अण्णा, काय सर, काय चाललंय. आणि शेवटी गेलो, अरे ते सचिन बकासूर आलते, पागल आहे ते, मूर्ख आहे, आवार आहे, त्याला काय अक्कल आहे का, फालतू माणूस आहे ते. हे तुमच्यासोबत जेवून खाऊन रोज उठून बसणारे लोक तुम्हाला म्हणणार. आणि नोकरीमध्ये सगळ्यात हार्ड काम, सगळ्यात जास्त कास्टिझम नोकरीमध्ये असते, सगळ्यात जास्त भेदभाव नोकरीमध्ये असतो. तुमच्या पदावरून, तुमच्या कार्यावरून, तुमच्या दिसण्यावरून, तुमच्या कपड्यावरून. तुम्ही जर चांगले कपडे घातले तर लोक म्हणणार लय माजले. तुम्ही जर खराब कपडे घालणार, ह्याला एवढी मोठी पगार आहे, मूर्खावून भंगार कपडे घालून यायले. अहो कुठंतरी दारू फिरू पेत असेल, नाही तर जुगार खेळत असेल, त्यांना सगळे पैसे तिकडं जात असतील. तुम्ही काहीही करा नोकरीमध्ये, जर तुम्ही नोकरी मधल्याला, आपल्या कलिगला किंवा आपल्या अधिकाऱ्याला किंवा आपल्या वरिष्ठांना जर त्याला किडनी गेली त्याची, आणि तुम्ही स्वतःची जरी किडनी त्याला डोनेट केली, तर त्याचं परसेप्शन, त्याचं काय म्हणणं येणार माहिती आहे का? त्याचं वजन वाढलं होतं, त्याला किडनी शरीरात दुखत होती म्हणून दिली असेल त्यानं. नाही तर किडनी देण्यामागं तरी ह्याचा काहीतरी फायदा असेल म्हणून ह्यानी मला किडनी दिली, बरोबर. असं आहे. त्याच्यासाठी नोकरी हे फक्त उपजीविका भागवायचं साधन आहे. सध्या नोकरी कशी आहे, नियमावर चालत नाही. नोकरी चालते फक्त अधिकाऱ्याच्या इगोवर, अहमपणावर. त्याला काय वाटतंय, एखादा जर अधिकारी आला एखाद्या वर्षासाठी, अधिकाऱ्यांच्या 3, 4, 5 वर्षाला बदल्या होत राहतात. एखादा जर अधिकारी आला आणि त्याच्याकडे जर सॅमसंगचा फोन असला 30-40 हजाराचा, आणि माझ्याकडे जर आयफोन असेल 1-2 लाखाचा, तर तो कर्मचारी मेलाच समजायचं. त्याला बार पत्र काढणार, त्याला नाही तसलं टॉर्चर करणार, काय ना काहीतरी उणिवा काढणार. मला सांगा, जगात कोण परफेक्ट आहे? कोणीच नाही या जगात परफेक्ट. कोणीच परफेक्ट नाही. परफेक्ट असतं तर नोकरी केली असती का त्यानं? नाही. हां, कोणीच परफेक्ट नसतंय. आणि अधिकारी कसा पाहिजे, समजून घेणारा आणि समजून सांगणारा, ना की अधिकार भेटलेत मग इंग्रज काय वाईट होते? काहीच वाईट नव्हतं. मला सांगा, जर
अधिकारी जर आपल्या कर्मचाऱ्याला समजून घेत नाही तर कामामध्ये सुधारणा कशी होणार? अजिबात नाही होणार. त्याच्यासाठी सांगतो, ऑफिसमधले आपल्या कामाच्या क्षेत्रामधले 99.99% लोक जाणणारे असतात. त्याच्यामुळं गाव जले हनुमान चले असते आपलं काम. कंटेंट आणि जॉब कसं मॅनेज करता? कंटेंट आणि जॉब कसं, शनिवार रविवार आणि मला कंटेंटची गरज नाही. तुम्हाला मी मगाच सांगितलं, मला घडी लावून माझ्यासोबत मार्केटमध्ये चला 1 तासात, मी तुम्हाला 20 व्हिडिओ तयार करून देतो, ती बी न कोण केलेले, तुमच्या पद्धतीने. यस. आणि मी आता पुढे जॉब करील का नाही ह्याची बी शाश्वता कमी आहे. पण जॉब का करत आहे मी ज्या क्षेत्रात काम करते त्या क्षेत्रामध्ये काही लोकांना माझी खरंच गरज आहे आणि ती गरज मी तिथं राहूनच त्यांची पूर्ण करू शकतो. काय जॉब करता तुम्ही? लोकांना माहित नाही तुम्ही जॉब काय करता. आता मी आहे TB डिपार्टमेंटला उदगीर तालुक्यामध्ये सुपरवायझर आहे. तर माझ्याकडे TB म्हणजे क्षयरोग या लोकांचा हॉस्पिटलमध्ये. कोणत्या हॉस्पिटलमध्ये? उदगीरला, सामान्य रुग्णालय उदगीर. तर तिथं क्षयरोगासाठी औषध उपचार आपल्या शासनाकडून मोफत असतो. तर त्यांना औषध उपचारावर घेणे आणि त्यांना बरं करणे हा माझा जॉब चार्ट आहे थोडक्यात. मग मला काय म्हणायचं, मी सरकारी नोकरीत असून मी स्वतःचे व्हिजिटिंग कार्ड छापलेले आहेत. कशासाठी? खेड्यापाड्यातून जे म्हातारे कोतारे लोक येतात किंवा काही अडाणी लोक असतात, काही मोबाईल न वापरणारे लोक असतात, त्यांच्यासाठी व्हिजिटिंग कार्ड आहे. तुम्हाला खोटं वाटलं तर कोणी बी उदगीरच्या काही लोकांना ज्यांना मी कार्ड दिलेत त्यांना माहिती असेल की खरंच ह्या माणसानं दिलेले आहेत. त्याच्यावर माझा नंबर आहे, TBचे लक्षण आहेत आणि गरज असेल तर फोन करा म्हणून माझा नंबर सुद्धा दिलेला आहे. आणि सांगितलेलं असतंय, आज बी तुम्ही माझ्या नंबरला कोणत्याही नंबरवरून मिस कॉल करा, रिटर्न लगेच 2 सेकंदात तुम्हाला कॉल बॅक येईल. का? कारण त्या माणसाला आपली गरज आहे म्हणून त्यांना फोन केलाय. जे लोक वारंवार नंबर बदलणारे आहेत आणि वारंवार स्विच ऑफ ठेवणारे आहेत त्या लोकांबद्दल कधीच काय म्हणते त्याला थोडक्यात, आपलेपण आणि विश्वास ठेवू नका. कारण ते धोकेबाज असतात. ते त्याच्या नंबर सोबत इमानदार नाही तर तुमच्या सोबत कसं राहतील? अगदी बरोबर. माझा 15 वर्षापासून एकच नंबर आहे. बरं, आता बऱ्याच लोकांना असा प्रश्न पडतो, तुमची रांगडी भाषा, तुमची पर्सनॅलिटी, कोणाला ए रे वय रे करणं, तुमचं काय शिक्षण झालेलं नसणं असं लोकांना वाटतं. आज तुमचं कळू द्या एज्युकेशन किती झालं, एवढा जबरदस्त तुम्ही बोलताय, प्रत्येक गोष्टीचं नॉलेज आहे. तुमचं एज्युकेशन काय? तुम्हाला सांगतो, आता सगळ्यात पहिल्यांदा माझं एज्युकेशन आहे, मी MSc BEd आहे आणि मी शिक्षक होतो. आज तुमच्या पॉडकास्टच्या माध्यमातून सांगतो, मी 2-4 ठिकाणी इंटरव्ह्यू द्यायला गेलो तर ते म्हणले तुमचा विषय कोणता? मी म्हणलं भूगोल आणि विज्ञान. मग म्हणले तुम्ही एखादा डेमो देऊ शकता का? मी म्हणलं हो. मग कोणता देणार? मग त्यांना मी ऑफर द्यायचो, कोणता देऊ? म्हणजे कोणता देऊ? हो, माझं भूगोल आणि विज्ञान आहे ना, इतिहासाचा द्यायला लावा मी देतो, गणिताचा द्यायला लावा मी देतो, कोणत्याही भाषाचा, म्हणजे कोणत्याही भाषा म्हणजे हिंदी, मराठी, इंग्लिश, मॅथ, म्हणजे जेवढे आपले विषय असतात कोणता बी द्या आणि पाठ द्या. पाठ म्हणजे ते म्हणजे एक धडा, मी त्याच्यावर कोणत्याही वर्गातल्याला मी शिकवू शकतो. का? मला काय म्हणायचंय, भारत 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वतंत्र झाला. बरोबर. 5वीला बी तवाच स्वतंत्र झालाय, 7वीला बी तवाच स्वतंत्र झालाय, 10वीला बी तवाच स्वतंत्र झालाय. ह्याच्यात काय बदल होणार आहे का? नाही होणार. शिक्षक कलाकार असणं गरजेचं आहे. पण आजकालचे शिक्षक काय झालेत? प्लॉट एजंट झालेत, बिझनेसमॅन झालेत, असं झाले. त्यांची शिक्षकी पेशा विसरून गेलेत. काही शिक्षक नेते झालेत, संघटनेमध्ये सहभागी झालेत, शिक्षण विसरून गेलेत. अगदी बरोबर. त्याच्यासाठी शिक्षक कलाकार असणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे, आणि राहिला प्रश्न रांगडी भाषा तुम्ही ते बोलायचा, मी पहिल्यांदा म्हणलं मला आव आणता येत नाही. आव म्हणजे नाटक करता येत नाही. नाटक हे फक्त पडद्यावर आणि स्टेजवरच चांगलं असतंय. तुम्ही नाटक करताल, समोरच्याला आज नाही तर उद्या कळतंय आणि तो व्यक्ती तुमच्यापासून दुरावल्या जाते. आणि मला माणसं तोडायची नाही, मला जोडायची खूप आवड आहे आणि मी जोडतच राहतोय. पण एखाद्याच्या मनात जर आपल्या विषयी नाराजी, जलन जर त्याला वाटत असेल हे पुढे जायला आपलं काय खरं आहे, ह्याची काय अवकात होती, आता हे झालाय, तर तशा वेळेस मी तुम्हाला आवरू शकत नाही ना. बरोबर. आडातच नाही तर पावऱ्यात कुठून येणार आहे इमानदारी तुमच्या?
असं आहे. त्याच्यामुळे रांगडी भाषा हे जरी असली, आता मला सांगा, आज आपण एक साधं उदाहरण सांगतो माझ्या व्ह्युअर्सला पण. 2 लेकरं आहेत, एक तुमचं लेकरू आहे आणि एक शेजाऱ्याचं लेकरू आहे. तुमच्या लेकराला तुम्ही म्हणलास अरे गाढवा नीट खा, आणि तेच शब्द शेजाऱ्याच्या लेकराला अरे गाढवा नीट खा, शब्द तेच आहेत. बरोबर. पण इथली जी भावना आहे ती वेगळी असते. तुमच्या लेकराला तळमळी पोटी म्हणलेला असते अरे गाढवा नीट खा, पोटभर खा, आणि ह्याला जी म्हणलेलं असते शेजारच्या लेकराला ह्याच्या मोयला नीट खा, कशाला आलं हे पालत्या पायाचं, ती भावना असते. ती ज्याच्या भावना मनात आली का नाही, तो माणूस आयुष्यात सक्सेस होत नाही. बरोबर. आणि सक्सेस व्हायचं एक सिंपल की सांगतो, तुमचं मन स्वच्छ असल्याशिवाय तुम्ही पुढे जाऊ शकत नाही. हे माझा अनुभव आहे. बरोबर. लोकांना काही वाटू द्या. आता एखाद्या डॉक्टरनं टेबलवर पेशंट घेतला, त्याचं पोट फाडलं, जे ऑपरेशन करायचंय, पेशंट दुर्दैवानं डेथ झाला. भावना काय डॉक्टरची, ऑपरेशन करून ह्याला दुरुस्त करणे. आता पेशंट डेथ झाला, डॉक्टरची चूक आहे का? काही होऊ शकतं, शरीर आहे. बरोबर. तसं आहे, भावना तुमची शुद्ध आणि पवित्र असली पाहिजे. लोक काही म्हणू द्या, काही फरक पडत नाही. वरची एक जी अदृश्य शक्ती आहे ती तुम्हाला काही ना काही देत राहते.